श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, कोणत्याही मंगळवारी घरामध्ये इथे ठेवा एक वाटी मीठ, लगेचच चमत्कार होईल। लगेच तुमच्या घरातील कोणतीही वाईट शक्ती असेल, इडापिडा असतील, दोष असेल किंवा तुमची कामे पूर्ण होत नसतील, कोणतेही काम तुम्ही मेहनतीने करत असाल तरी त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल, तर तुम्ही दर मंगळवारी किंवा कोणत्याही एका तरी मंगळवारी एक वाटी मीठ तुमच्या घरामध्ये या ठिकाणी ठेवा। आता हे मीठ तुमच्या घरातील जे आपण स्वयंपाकामध्ये वापरत असतो तेच मीठ घेतले तरीही चालेल, पण जर खडे मीठ ठेवले तर अतिउत्तम असते। एक वाटी घ्या, स्टीलची, प्लॅस्टिकची, काचेची, कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता। काचेची वाटी घेतली तर अतिउत्तम। आता एक वाटी मीठ घेऊन तुम्हाला कोणत्याही मंगळवारी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी हे मीठ तुम्हाला तुमच्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे। किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणाचा पाय, हात लागणार नाही आणि साहजिकच कोणाला दिसणार नाही, म्हणजेच तुम्हाला ते लपून ठेवायचं आहे। मग तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरच्या मागे ठेवू शकता किंवा अन्य कोणत्या तरी सामानाच्या आड किंवा मागे लपवून ठेवू शकता। हे मीठ तुम्ही 7 दिवसापर्यंत ठेवायचं आहे आणि 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते मीठ घ्या। तुम्ही एखाद्या बकेट घ्या किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये ते वाटेभर मीठ टाकून द्यायचं आहे। मीठ आणि पाणी एकत्रित झालं म्हणजे मीठ वितळले की ते पाणी आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायचं आहे। अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। याने आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात, पीडा असतात, दोष असतात, नकारात्मक शक्ती असते, त्या मिठामध्ये येतात आणि 7 दिवसानंतर आपण जेव्हा ते पाणी, मिठाचे पाणी बाहेर टाकून देतो तेव्हा आपल्या घरातून सर्व वाईट शक्ती, सर्व नकारात्मक इडापिडा, दोष घरातून निघून जातात। तुम्ही दर मंगळवारी सुद्धा हा उपाय करू शकता किंवा कोणत्याही मंगळवारी केला तरीही चालेल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।